करवीर तालुक्यातील भोगावती महाविद्यालयाच्या सुसज्ज मैदानावर सातत्यपूर्ण सराव, प्रशिक्षकांचं कष्ट आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीला मोठं यश मिळालंय। भारतीय सैन्य दलासह पोलीस भरतीमध्ये 174 विद्यार्थ्यांना यश मिळालंय। त्यामध्ये करवीर तालुक्यातील बेले गावातील एकाच वेळी 16 विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड झाल्यानं संपूर्ण गावात आनंदाचं वातावरण आहे। भोगावती महाविद्यालयाच्या मैदानावर 400हून अधिक विद्यार्थी विविध अकॅडमीच्या माध्यमातून इंडियन आर्मी आणि पोलीस भरतीसाठी सराव करतात। परिसरातील विद्यार्थ्यांना सरावाची संधी मिळावी या उद्देशानं सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसंच त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमींना महाविद्यालय प्रशासनानं मैदान विनामोबदला उपलब्ध करून दिलंय। महाविद्यालयाच्या या निर्णयामुळे अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे। या भरती प्रक्रियेत पिनू पाटील अकॅडमी, गुरुकृपा, फिनिक्स, लक्ष, सक्सेस आणि विनर अकॅडमीच्या एकूण 174 विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड झाली आहे। त्यामध्ये पिनू अकॅडमीच्या 60हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे। या अकॅडमीतील प्रशिक्षक हे स्वतः मॅरेथॉन स्पर्धेचे खेळाडू असून त्यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक तंदुरुस्ती, सहनशक्ती आणि सातत्यपूर्ण सरावाचं महत्त्व पटवून दिलंय। विद्यार्थ्यांनी चिकाटीनं आणि नियमित सराव केल्यामुळेच आज हे यश मिळाल्याचं प्रशिक्षक पिनू पाटील यांनी सांगितलं। माझ्या अकॅडमीची मुलं 64 पोरं भरती झालेले आहेत। माझं शिक्षण ग्रॅज्युएशन आहे पूर्ण आणि मी मॅरेथॉन प्लेयर आहे। बाकीची अकॅडमी आमची सक्सेस अकॅडमी आहे, फिनिक्स अकॅडमी आहे, परत विनर अकॅडमी आहे, लक्ष अकॅडमी एक आहे, गुरुकृपा अकॅडमी एक आहे। बेले गावातील 16 विद्यार्थ्यांची एकाच वेळी सैन्य दलात निवड झाल्यानं ग्रामस्थांनी कौतुक केलंय। त्याचबरोबर बेलेगावचा इतिहास सांगावा म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेले एक छोटंसं गाव ज्याला भूताचं बेलं म्हणून ओळखलं जायचं, आज सैनिकांचं बेलं म्हणून ओळखलं जातं। त्या बेले गावातील शेकडो मुलं मुली आज उच्च पदावरती काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो की आमच्या गावाशेजारी असणारं भोगावती महाविद्यालय कुरुकली, या कुरुकलीचं असणारं भव्य असं मैदान, या मैदानाचा खरोखरच आमच्या या फक्त बेले गावातीलच नाही तर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठा लाभ होत आहे। आणि मी अभिमानानं सांगू इच्छितो की कष्ट केल्यानंतर खऱ्या अर्थानं यश हे मिळतं। विद्यार्थी दशेमध्ये असतानाच आमच्या शाळेची मुलं या ठिकाणी ग्राउंडवरती दिसतात। दररोज शेकडो मुलं या ठिकाणी ग्राउंडवरती मुलं मुली अगदी अभिमानानं या ठिकाणी सराव करताना मला दिसतात आणि कष्ट केल्यानंतर फळ मिळतं हे मी अभिमानानं सांगू शकतो। भोगावती महाविद्यालयानं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेला निर्णय अत्यंत फलदायी ठरला असल्याचं संस्थेचे संचालक रोहित पाटील यांनी सांगितलं। आणि आर्मी भरतीमध्ये भोगावती महाविद्यालय कुरुगली या ग्राउंडचा उपयोग करून बरीच शेकडो पोरं भरती झालेले आहेत। या पोरांना शिक्षण प्रसारक मंडळातर्फे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मी शुभेच्छा व्यक्त करतो। तसेच या कॉलेजच्या जवळील असणारे बेलेगाव, या बेलेगावचं आज पाहिलं तर इतिहासात मागच्या वेळी 17 पोरं भरती झालेली होती, आता पण तेवढीच पोरं 17+ पोरं भरती झालेले आहेत। या मुलांना काही काळी बेलेला भूताचे बेले म्हणून ओळखले काही भूताचे बेले म्हणून ओळखले जायचे, आज त्याच बेलेची एक शासकीय बेले म्हणून ओळख निर्माण झालेली आहे। निवडीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला। सातत्यपूर्ण सराव, योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध झाल्यास क्रीडा क्षेत्रातूनही उज्ज्वल भविष्य घडू शकतं, हेच या यशानं सिद्ध केलंय।